फुटबॉलचा जादूगार आणि अर्जेंटिनाचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू कर्णधार लिओनेल मेसी याचं आज मुंबईत आगमन होत आहे आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात त्याचा चाहता वर्ग आहे हा येथे वानखेडेच्या स्टेडियमच्या अवतीभोवती जमा झालेला आहे। आपण जर बघितलं यासाठी आता कडेकोट जी आहे पोलीस यंत्रणा सज्ज झालेली दिसून येत आहे। तर आपण आता गेट नंबर 7च्या इकडे आहेत। अनाउन्समेंट चालू आहे। बॅग, एअरपॉड आणि चार्जर अशा वस्तू ज्या आहेत ह्या आतमध्ये अलाउड नाही आहेत। सुरक्षा रक्षक आहेत ह्या पूर्णपणे त्याची तपासणी करत आहे। पाण्याच्या बॉटलही या ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई आहे। आपण जर बघितलं तर हे वानखेडे स्टेडियमच्या बाजूचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी गेट नंबर 7च्या ठिकाणी ही गर्दी आहे आणि 5:30 वाजता लिओनेल मेसी याचं आगमन होणार आहे। मात्र आतापासूनच जे चाहता वर्ग आहे आतमध्ये एंट्री करत आहे। आपण जर बघितलं तर मुंबई पोलिसांनी यासाठी जी आहे वर्ल्ड कप स्तरीय सुरक्षा व्यवस्था ही ठेवलेली आहे। 2000हून अधिक पोलीस या ठिकाणी वानखेडे आणि ब्रबंट स्टेडियमच्या बाजूला हे तैनात आहेत। आतमध्ये आपण जर बघितलं तर पाण्याच्या बॉटल किंवा धातूचे असे पदार्थ घेऊन जाण्यास मोठ्या प्रमाणात बंदी झालेली आहे। आणि ही आता भीषण जी कलकत्त्याच्या या ठिकाणी जी गर्दी झालेली होती, जो प्रसंग होता तो टाळण्यासाठी आता पूर्णपणे प्रशासन सज्ज आहे। आपण जर बघितलं तर हे चाहता वर्ग आहे। मेसी आय लव्ह यू, यू आर माय हिरो अशा ज्या फलक आहेत हे घेऊन हे ठिकाणी येत आहेत, कारण की चाहता वर्ग मेसीचा खूप प्रमाणात आहे आणि त्यासाठी वाहतूक व्यवस्था ही पूर्णपणे सज्ज झालेली आहे। जे स्टेडियमच्या या ठिकाणी वानखेडे स्टेडियमच्या ठिकाणी जाण्यासाठी जे रस्ते आहेत हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। वाहतूक आतमध्ये येऊ शकत नाही आहे आणि फक्त जे बघणारे आहेत, जे प्रेक्षक आहेत त्यांना आतमध्ये सोडण्यात आहे। गर्दी हळूहळू वाढत आहे आणि ही वाढत्या गर्दीचा कुठेतरी कंट्रोल असण्यासाठी मुंबई पोलीस पूर्णपणे सज्ज झालेली आहे। कॅमेरा पर्सन श्रीनिवाससोबत प्रभाकर कुडालकर, ABP माझा, मुंबई। महाराष्ट्रामध्ये पदार्पण करत आहेत, कारण आम्ही 2008 सालीपासून मेसीला फॉलो करत आहोत। मेसी नाही, बार्सिलोना हा क्लब आहे जो खूप प्रसिद्ध आहे। सो बार्सिलोना 2008 पासून मी जो फॉलो करत आलो आहे। बार्सिलोनाचे प्लेयर जसे मेसी, सॉरेज, डिपोला आला जो अर्जेंटिना वर्ल्ड कपने हेल्प केलेला आहे। सो ही खूप मोठी गोष्ट आहे जे आम्ही परदेशी जाऊ नाही शकलो फिफा बघण्यासाठी, आणि मेसी खुद इकडे आपल्या महाराष्ट्रात येत आहे। तर खूप म्हणजे लहान मुलाचं स्वप्न मोठेपणी झाल्याच्या नंतर एक भावना मोठी गोष्ट आहे। मेसी का फैन रहा हूँ सिंस 15 ईयर्स, 15 साल हो गए मेसी का फ़ैन रहते हुए। उसी को ही खेलते हुए देखा है एंड उसके सारे मैचेस फॉलो किए एंड राइट नाउ सारे सब कुछ छोड़ के सिर्फ उसी के लिए यहाँ पे भोपाल से आहे। भोपाल से स्ट्रेट। एवढं मोठं स्वप्न कधी पूर्ण होईल अशी अपेक्षा नव्हती। 2022 मध्ये कतारमध्ये जाण्याची खूप इच्छा होती जे होऊ शकलं नाही, आणि आज देवी इच्छेने कदाचित मेसीचं दर्शन आम्हाला इकडे भेटेल। फुटबॉल विश्वात आपलं नाव जगप्रसिद्ध केलेला लिओनेल मेसी आज मुंबईत आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर भारत दौरा हा लिओनेल मेसीचा सुरू आहे। गोट हा दौरा सुरू आहे आणि त्याच्यासाठी फॅन्स जे आता मुंबईत दाखल झालेले आहे। पण आम्हाला एक वेगळा फॅन भेटलेला आहे। ते असं म्हणतात की त्यांची पत्नी 9 महिन्याची गरोदर आहे, पण तिने मला या ठिकाणी पाठवलेलं आहे। त्याचा संपूर्ण आशय जो आहे तो या बॅनरवर आपल्याला लिहिलेला पाहायला मिळाला। त्यांनी लिहिलेलं आहे की माझ्या बायकोने मला या ठिकाणी पाठवलेलं आहे, ती गरोदर आहे आणि तिने त्यांचा ऑटोग्राफ घेऊन येण्यासाठी मला सांगितलं। आपण त्यांच्याशी बोला ना। तो मेसी इथे मुंबईला येतोय आपल्यासाठी खूप गर्वाचा क्षण आहे आणि तुम्ही बघू शकतात आम्ही लहानपासून त्यांना बघतोय। त्याचा जादू जे आहे आपण फुटबॉल फील्डवरती बघतोयच लहानपासूनच, आणि आमची हेच कल्पना होती कधीतरी मेसी इंडियाला यावं आणि त्याला आपण ॲटलिस्ट भेटायची किंवा बघायची संधी करूया मिळालं। मग आता माझ्या वाईफने तेच मला सांगून पाठवलेलं आहे की मेसी तुझ्यासाठी एक काइंड ऑफ सेकंड लव आहे आफ्टर हर। त्यांनी तेच बोललं की ॲटलिस्ट बघ, ट्राय कर, कुठून तरी तू रेफरन्स करायला लागते, ऑटोग्राफ तरी मिळो। सो दॅट विल बी मच मोर हॅपी मोमेंट फॉर अस, फॉर अवर फॅमिली। आणि 18 डिसेंबरचं आम्ही बघतोय आमचा बेबी जर आला। सो 18 डिसेंबर 3 वर्षापूर्वी मेसी वर्ल्ड कप जिंकला होता। सो ते खूप हॅपी इमोशनल क्षण असेल। इंदोर ते मुंबई आणि त्यानंतर आज मुंबईत मेसी असा संपूर्ण त्यांचा उपक्रम असताना पण बायको 9 महिन्याच्या तिच्यासाठी ऑटोग्राफ घेऊन जाण्याची इच्छा आता त्यांच्या मनात आहे। जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। तर वानखेडे स्टेडियमवर लिओनेल मेसीला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला बघूया।
काही चाहते आहेत जे नाशिकवरून आलेले आहेत, तर एक मुंबईतून देखील आलेला आहे. कुठून आलास तू आणि बार्सिलोनाचा जर्सी घातला आहे, किती उत्सुक आहेस मेसीला बघायला? खूप जास्त आनंद होतो. मग काय रात्री झोप नव्हती येत मला. सकाळी उठून आलो आहे, 6 वाजता निघालो आहे घरातून आणि इथे येऊन उभा आहे फक्त बघायला मेसीला. 5 वाजताचा कार्यक्रम आहे आणि सकाळपासून तू इथे आहेस. हा, फक्त बघायचं आहे मला, बाकी अजून काय नको आहे. त्याला एकदा बघितलं तर असं वाटतं की सगळं होऊन जाईल माझ्या आयुष्यामधलं. काय सगळं म्हणजे काय? मला मनाला शांती भेटेल. एकदा त्याला बघितलं माझं मन शांत होऊन जाईल. तर तू कुठून आलास? अर्जेंटिनाचा टी शर्ट घातलेला आहे. मी नाशिकवरून आलो आहे आणि आम्ही म्हणजे मेस्सी आमचा आयडल आहे आणि आम्ही मेस्सीला खूप 10 वर्षापासून भरपूर वर्षापासून त्यांना फॉलो करतो आहे, त्यांना बघतो टी व्हीवर. आम्ही त्यांना ॲडमायर करतो आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना जेव्हा म्हणजे बघायचा आम्हाला त्यांना चान्स भेटतो आहे तर आम्ही फार खुश आहोत त्याच्यावर. मेस्सीच का आवडतो? पण मेस्सी आवडतो कारण की तो ग्रेट आहे त्याच्या गेम. त्याच्या म्हणजे बाकीच्यांपेक्षा तो, जर तुम्ही त्याचा कधी गेम बघितला खेळताना तर तुम्हाला बघता क्षणी तुम्हाला तो कळेल की वेगळा आहे, तो जरा तो डिफरंट आहे, स्पेशल. आज तू देखील नाशिकवरून आलेला आहे. आज मेस्सी तुला प्रत्यक्ष तू बघू शकणार आहे, कसं वाटतंय? लहानपणापासूनच मला मेस्सी खूप आवडतो आणि मला तो सगळ्यांपेक्षा वेगळा वाटतो कारण की त्याचा गेम प्लेच असा आहे की तो वेगळा खेळतो आणि तो सगळ्यांमध्ये खूप मोठा आहे म्हणून. आणि आज त्याला बघायला भेटेल म्हणून मला खूप आनंद आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय खरमाळेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.